कोणे एकेकाळी शिवसेनेचे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जाणारे प्रवीण राऊत आज भाजपचे नगरसेवक होणार। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूरच्या शिवसेनेमध्ये दोन कुटुंबांना अनन्यसाधारण असं महत्व आहे। एक म्हणजे म्हात्रे कुटुंब, दुसरं म्हणजे राऊत कुटुंब। अनेक वर्ष सत्तेमध्ये यांचा सहभाग होता, अनेक लोकांसोबत यांची नाळ जोडलेली आहे। परंतु या निवडणुकीनंतर थेट नगराध्यक्ष भाजपचा झाला। शिवसेनेला जरी जास्त जागा मिळाल्या असल्या तरी नगरसेवक जास्त असले तरी नगराध्यक्ष मात्र भाजपचा झाला। आणि या संपूर्ण सत्तांतरानंतर आपण जर पाहिलं तर प्रवीण राऊत यांनी शिवसेनेला जी आहे ती सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आणि या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपकडून त्यांना आता नगरसेवक पदाची ऑफर देण्यात आलेली आणि आता आपण जर पाहिलं तर आज त्यांना कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाची शपथ दिली जाणार आहे आणि भाजपचे स्वीकृत नगरसेवक ते होणार आहेत। तुषार आपटे यांना हे पद देण्यात आलं, परंतु चारही बाजूंनी टीका झाल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ 24 तासांच्या आतमध्ये राजीनामा दिला होता। आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता जे आहे ते भाजपकडनं प्रवीण राऊत जे उपशहर प्रमुख होते, बहुजन युवा नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते यांच्यासोबत त्यांचे खूप जवळचे संबंध होते। परंतु असं काय घडलं की ज्या शिवसेनेने नगराध्यक्षपद दिलं, नगरसेवक घरामध्ये एवढ्या जणांना पद दिलं, ती सोडायची वेळ त्यांच्यावरती आली। तेही आपण त्यांच्याशी जेव्हा ते इथे येणार आहे तेव्हा संवाद साधून या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। परंतु वामन म्हात्रे जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, माजी नगर अध्यक्ष आहेत आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण बदलापूर शहरावरती त्यांचा अनेक वर्ष होल्ड आहे, संपूर्ण म्हात्रे कुटुंबांचा होल्ड आहे, असे वामन म्हात्रे यांचे विश्वासू शिलेदार प्रवीण राऊत आज भाजपचे नगरसेवक होणार आहेत। त्यामुळे कुठेतरी शहरामध्ये सुरू असलेला भाजप विरुद्ध शिवसेनेचा संघर्ष जो आहे तो आपल्याला कायम पाहायला मिळतोय। शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध जे आहे ते आपण जर पाहिलं तर कारवाई कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून केली जाते। अशातच वामन म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक अज्जू पवार यांनी काल एक फेसबुक पोस्ट केली, त्याची आपण माहिती दिली। ती पोस्ट देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि त्याच्यावरती भाजपचे राजेंद्र घोरपडे यांनी एक कमेंट केलेली आहे। ती कमेंट काय आहे ते देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। आपण ही पोस्ट पाहू शकतो। या पोस्टमध्ये अज्जू पवार यांनी लिहिलेलं, आज दुकानदारांना वामनदादा नक्की आठवले असतील। माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक अज्जू पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, असं आपण बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून जी आहे ही पोस्ट केलेली। आणि याच पोस्टला उत्तर देताना किंवा कमेंट देताना आपण बघू शकतो राजेंद्र घोरपडे यांचं हे अधिकृत फेसबुक अकाउंट आहे, त्याच्यावरून त्यांनी जी कमेंट केलेली आहे, बदलापूर शहराचा चेहरा बदलण्याकरता अनधिकृत बांधकाम होऊ नये असा आपला प्रयत्न असणार आहे, अन्यथा आपला अंबरनाथ जवळच आहे, त्याची अवस्था पण कोणत्याही राजकीय नेत्याने अनधिकृत बांधकाम करण्यात प्रोत्साहन देऊ नये अशी नम्र विनंती। आपण जर पाहिलं तर या पोस्टला देखील राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून जे आहे ते कमेंट करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही नेत्याने अनधिकृत बांधकामाला जे आहे ते प्रोत्साहन देऊ नये असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर हा संघर्ष थांबेल का अशी चर्चा शहरामध्ये सुरू होती, कारण की शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आपण जर पाहिलं तर निवडणुकीनंतर त्यांनी अद्यापही माध्यमांसमोर येऊन अधिकृतरित्या कुठलीही भूमिका मांडलेली नाहीये। ते सध्या शांततेत आहेत आणि हे संपूर्ण राजकारण पाहत आहेत। अशा भूमिकेत जरी असले तरी भाजपकडून त्यांच्यावरती वारंवार जे आहे ते वार होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण राजकारणानंतर वामन म्हात्रे यांची प्रतिक्रिया काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु आजचा दिवस बदलापूरसाठी, बदलापूरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण की वामन म्हात्रे यांचे विश्वासू शिलेदार ज्यांना अनेक पदं त्यांनी दिली, अक्षरशः मागच्या टर्ममध्ये नगराध्यक्ष पद देखील त्यांच्या घरात दिलेलं, तेच शिवसेनेचे प्रवीण राऊत आज भाजपचे नगरसेवक होणार आहेत। त्यामुळे कुठेतरी हे राजकारण जे आहे ते चांगलंच शहरातलं तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवीण राऊत यांनी जरी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असला तरी शीतल राऊत असतील, विजय राऊत असतील, या अद्यापही शिवसेनेमध्येच आहेत, त्यांनी काही शिवसेना सोडलेली नाहीये। जेव्हा शीतल राऊत यांच्याशी आम्ही संवाद साधलेला तेव्हा त्यांनी सांगितलेलं की अनेक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला उदाहरणं देता येतात की एकाच घरामध्ये
दोन पक्षाचे नेते असतात. स्वतः वामन म्हात्रे यांच्या घरामध्ये देखील ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमदार आहेत ते देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि वामन म्हात्रे हे शिवसेनेमध्ये आहेत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर शिवसेनेत एकेकाळात एक शिवसेनेचा चेहरा म्हणून ज्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखलं जायचं बहुजन युवा नेतृत्व जे आहेत आणि अनेक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये केले जातात असे प्रवीण राऊत, त्यांचा भीम महोत्सव ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे असे प्रवीण राऊत जे आहेत ते आज भाजपचे नगरसेवक होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी हा जो संघर्ष जो आहे तो आपण जर पाहिला तर तो वाढणार का, या संघर्षाला पूर्णविराम लागणार तेही पाहणं जे आहे ते तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक राजकीय अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातल्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.